नमस्कार, मी छाया. आपलं सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर आज व्हिडिओ मी सकाळी नाही स्टार्ट केला, संध्याकाळी स्टार्ट केला आहे. तर माझी भाची आजारी होती, म्हणलं तिला भेटून यावा. तर संध्याकाळी निघलो तर फौजी साहेब मी भेटायला. तर माझा भाऊ आणि मोठा मुलगा पण म्हणला आम्ही पण येतो, कारण ते दोघं एकटेच घरी राहते. ते म्हणले आम्हाला करमायचं नाही, तर घर एकदम सुनं सुनं वाटतं बोलतात आम्ही घरी नसल्यावर. तर ते म्हणले आम्ही पण येतो. म्हणलं चला मग जाऊ, थोडंसं येऊ फिरून आणि त्यांना भेटून पण येऊ. आणि छोटा मुलगा निघलाय क्लासला. ते बघा, मी तुमच्याशी बोलते ना, तर त्याला गाडी काढायची होती तर तसंच थांबलाय माझं बोलणं होईपर्यंत. तर काढ रे बाहेर गाडी, चल. चेन्नई एक्सप्रेस. चेन्नई एक्सप्रेस. दगड बिड बघा खाली. खोटं बोलतो का? हळू जा बरं का. बाय. तुमच्या गाड्या आतमध्ये लावा रे. तर छोटा मुलगा गेला क्लासला, मोठा मुलगा लावते त्याची गाडी आतमध्ये. स्टँड वर घ्या लागेल पायाला. हे पाटील लावते त्यांची गाडी आतमध्ये. हळू हळू. फौजी साहेब, तुमची गाडी कोणी घ्यायची आतमध्ये? ज्याने आपली घेतली, तुमची कोणी घ्यायची? कोणी घ्या ती गाडी आतमध्ये. नका रडू जाऊ दे. नका रडू. पप्पा रडत आहेत काय? आता बघा, फौजी साहेबांना मोठा मुलगा काय म्हणतो, नका रडू, मी घेतो तुमची गाडी आतमध्ये. तर हे बघा, अशी गंमत जम्मत आमच्या घरामध्ये चालू राहते बरं का. हा, पहिल्या वेळेस तर मारला ना, त्यावेळेस नवीन पानं फुटलेलेच नव्हते. अहो, फवारा मारल्यानंतर हे सगळे नवीन पानं फुटलेत. तर हे बघा, झाड आहे ना, अजिबात म्हणजे नवीन पाणी एक सुद्धा राहिले नव्हतं त्याला. सगळे आळ्यांनी खाऊन घेतले होते. आता फवारा मारल्यानंतर त्याला चांगले पानं फुटलेत. काल फवारा मारला फौजी साहेबांनी, त्याला आळ्या नव्हते तरी पण म्हणले चला परत मारू एकदा बाकीच्या झाडांच्या बरोबर. म्हणजे काय होतं, जे कुठं मुडं असतील रोग पडलेला आळ्या, तर ते पण निघून जातील. काय बडबड चालली आहे तुमची? नागवेलीचा वेल लावायला घ्यायचंय त्यांना, तो घे रे. हा, नाही ते सुंदरला लावायला घ्यायचे ते रोप. त्यांच्याकडे नागवीचा पानाचा वेल नाहीये ना, त्यांना लावायला घ्यायचंय. काय मला म्हणतोय बसा मॅडम, बसा तुम्ही. येडात काढतो निसता. दे इकडं. तो खाय का निसते नाटक. आता मला तुम्ही ना पार्क इकडं काट्यातून बसायला होता गाडीमध्ये. इकडे घ्या ना थोडीशी. हे बघा, इकडं मला पार्क गचपणात बसायला हवी. लॉक लावलं का रे? मॅडम कडक हाय आमची मॅडम कडक हाय. मॅडमला कडकच राहावं लागत आहे ना, तर मॅडमला पार येडत कडी देत. ऐका, काय करावं बाई. ते गाडीचा दरवाजा तिला धडकला होता ना आता. हो, ते आपण भेटायला चाललो, पण काहीतरी खायला घे ना. लिंबगाव फाट. चालते बघून मग. मला किचन पण आवरायला काढायचंय ना गणपतीच्या आधी. किचनचं पाऊल एवढं ना, आता तू साफ केलं होतं पण सणासुदीला किचन साफ केलं ना, म्हणजे कसं फ्रेश वाटतं. त्यामुळे मग करू किचन. शेवळ्या नाही येणार तुम्हाला, शेवळ्या उद्या का? हा, ते गेटचं करायला नाही का, थोडं गेटचं पण करून घेऊ नाही का. हा ना, तुमच्या ड्युटीचं बघा आणि मग त्याच्यावर ऍडजस्ट करा सगळं. असं असं ना काय. आणि मग आज नाही का, म्हणजे हे काय माझी काय ड्युटीवर जायची वाट पाहिजे. आज जर गेले मग उद्या, आज जर गेले असं उद्या तुम्हाला ते थांबावं लागलं असेल. मी घेऊन नाही, उद्या मी दिवसभर थांबून घरी नाईटला जाईल. तुम्ही टेन्शन नका घेऊ, आम्ही याच्यामुळे म्हणतो तुम्हाला. बाबा देवा, काय करावा. म्हणजे राजू, मी गेल्या मग मस्ती करायला मोकळा रान भेटत ना. मस्तीचं काय नाही, पण याच्यामुळे म्हणतो. हा का, मस्तीचं काय नाही. तुम्ही ड्युटीवर गेले ना, हे तिघ मोकळे होते बर का, फुल मजा मारतेत. मला तर तेच वाटतंय. हा, एकटी पुढं बसत, एक दोघ जण मस्ती घालते, फुल ते गाणं चलतो. हा, तुम्ही नसल्यावर
फक्त तुम्ही ड्युटीवर जायची वाट बघत येत. तुम्ही घरी नसले ना मग त्यांना मोकळं रान भेटत ना. तुम्ही असले का मग थोडस दबल्यासारखे राहते नाही का. मग आकाश म्हणतो, आकाशला वाटत पप्पा ओरडतील की काय अभ्यास करत नाही, मस्ती घालत बसलाय, टाइमपास करत बसलाय, पप्पा ओरडतील तुम्ही घरी असले तर असं वाटत. आणि तुम्ही नसले का मग फुल मोकळे होते. लय ऊन लागते मला इकून. आता इथं बघा फौजी साहेब किती हॉर्न वाजत होते गाडीचे. मला वाटलं का हॉर्न वाजत होते काय माहिती हे. तर पुढं त्यांचे मित्र आहेत ना, पोलीस मित्र, दोघं जण गप्पा मारत होते गाडीवर साईडला उभं राहून. तर त्यांनी त्यांना ओळखलं त्यामुळे ते हॉर्न वाजत होते. केडगावमधून निघाल्यानंतर आम्ही लागलो नेप्ती रोडला. नेप्ती रोडला लागल्यानंतर आहे ना नेप्तीची भेळ म्हणून खूप फेमस आहे, बऱ्याच जणांना माहिती पण असन. आता फौजी साहेब भेळ घ्यायला गेले पण तिथे आहे ना त्या काकांनी आणि दुकानवाल्या बहिणींनी सांगितलं की इथं सगळं ते गुडीशेव, लाडू, बर्फी म्हणजे बरंचसं असं शिरखुर्मा सगळं ना ताजं आजच पॅकिंग केलं आहे म्हणले. मग फौजी साहेब बोलले की आपण भेळ घेण्यापेक्षा ना हेच घेऊ, बाकीचं खायला सगळं छान होतं, एकदम फ्रेश वाटत होतं. मग फौजी साहेबांनी त्यातलं सगळं एक पॅकेट आम्हाला पण घेतलं, एक पॅकेट सगळ्यामधलं. भाजीबाईला पण घेतलं, आम्ही खायला घेतलं आणि निघलो पुढं. तर पेट्रोल पण भरायचं होतं, पेट्रोल भरायला थांबलो आम्ही, पेट्रोल भरलं आणि निघलो मग भाचीकडं. तर माझी भाची ना पिंपळगाव आणि लिमगाव याच्या शिवावरच मध्येच राहती. तर पिंपळगाव वागा माझं माहेर आणि त्याच्या थोडंसं अलीकडंच माझी भाचीचं घर आहे. आता गावाकडे कसं आहे ना घरं अशी शेतात बांधलेली असतात आणि इकडं काय असं म्हणजे डांबरी रोड वगैरे नसतो, कच्चा रोड आहे सगळा. तर पावसाने असे खड्डे पडलेले राहते तर त्यामधून अशी गाडी चालावं लागती. तर रोड असा खूप खालीवर होता. रोडला तुम्ही बघू शकता पावसाच्या पाण्याने अशा नाळी पडल्यात आणि सगळा रोड असा खालीवर झालेला आहे. आता तुम्ही बघू शकता आम्ही पोहोचलो भाचीबाईच्या घरी. तर भाचीबाईचं घर असे सगळीकडून असं तारीचं कंपाऊंड केलेलं आहे, मोठं असं गेट पण केलेलं आहे, त्याला हिरवा कपडा लावलेला आहे. कारण त्यांचं आहे ना असं शेतात घर आहे ना आणि हिवरे बाजारचं जंगल जवळच आहे. तर बिबटे आमच्या केडगावपर्यंत येते, तर इथं काय आहे तर इथं पण येतात आसपास बिबटे ना, त्याच्यामुळं जनावर असतात त्यांचे बाहेर ना, त्याच्यामुळं त्यांनी असं कंपाऊंड केलेलं आहे. तर आम्ही घरी गेलो ना तर घरी कोणीच नव्हतं, पाठीमागं शेत आहे तुम्ही बघू शकता. तर त्यांचे जनावरं भरपूर आहेत ना, घास भरपूर कापावा लागतो त्यांना. तर भाचीबाई आणि जावई बापू घास कापत होते शेतामध्ये, मग आम्ही पण गेलो शेतामध्ये. तर गेल्या ते बोलले की तुम्ही लई उशीर केला यायला. कारण आम्ही घरूनच 4-4:30 वाजता निघलो होतो ना, उशीर झाला होता जाऊपर्यंत. तर आम्ही गेल्यानंतर भाचीबाईनी आणि जावई बापूंनी घास कापायचं सोडून दिला, म्हणले नंतर कापतो. सगळ्यात आधी आपण ना गवारी शेंगा तोडू म्हणले तुम्हाला न्यायला. तर मग ते गवारीचे शेंगा मला तोडू लागत होते आणि गवारीच्या शेंगामध्येच त्यांनी कुडमुडं असं शापू पण टाकला होता ना. तर शापू मस्त आलेला होता, ठोम कुडमुडं ना, एकदम असं मस्त होता तेजदार आणि कोथिंबीर पण होती. तर माझा भाऊ गवारी शेंगा तोडायला लागला पण त्याला गवारी शेंगा तोडतच येत नव्हते. तो असं गवारीच्या शेंगाचे घडच तोडून घेत होता. मग त्याला म्हटलं तू शापू खुडून घे. शापू खुडून घेतली का परत ती छान फुटती. मग त्याला सांगितले मी शापू खुडायला आणि आम्ही लागलो मग गवार तोडायला. तो काय करते तिकडे? आता शापू खुडायला लावली माझ्या भावाला गवारी मधली. तर तो बघा खाली बसून खुडतोय ना, तर गवारी इतकं मोठाली ना त्याच्यात दिसून पण येईना. पडून नाही द्यायचा. जुन्या मिरच्या सुंदर आहे ना, जुन्या मिरच्या. तर 2-3 भाज्या होतील इतकी आम्ही गवार तोडली भाचीबाईनी ना आम्ही. त्यानंतर मग माझा भाऊ शापू खुडतच होता, कारण शापूचे ठोम येत नाही, एक ठोम तर तिथे एक ठोम असं लांब होते ना. गवार तोडून झाल्यानंतर भाचीबाई आणि जावई बापू गेले घास कापायला. तर घास जास्त कापायचा होता, उशीर पण झालेला होता आमच्यामुळे त्यांना. आणि त्यानंतर मग हळद लावलेली त्यांनी. तर हळदीचे पानं इतके मोठाले आहेत ना, तर मग फौजी साहेबांना म्हणलं आपण ना हळदीचे पानं घेऊन जाऊ. मी पण लावलेली हळद, पण त्याचे पानं खूप छोट्याले येतं, त्यामुळे म्हणलं मोठाले पानं नेऊ जरा. आता गणपती आलेत ना, तर फ्रीजमध्ये ते पानं बरेच दिवस राहतील आणि आपण खाण्यासाठी पण उद्या ना मोदक बनवू. आमच्या घरात आहे ना उकडीचे मोदक सगळ्यांना आवडतात. असं म्हणजे चतुर्थी जरी नसली ना तरी आम्ही मध्ये आधी मोदक करत असतो खाण्यासाठी. तर 5-6 नारळाचं मला ते सारण बनवावं लागतं. म्हणजे 1-2-4 मोदक खाऊन कोणाचंच पोट भरत नाही, त्यांना पोटभर मोदक करावं लागतात. तर भरपूर मोदक करावे लागतात मला. त्यामुळे फौजी साहेब बोलले जास्तीचे मी पानं घेतो हे हळदीचे
आणि आता उद्या पण मोदकसाठी होतील आणि थोडेसे आपण फ्रीजमध्ये ठेवू गणपतीसाठी. परत काही इकडे येणं होणार नाही, कारण मी हळदीचं झाडं लावलेले आहेत, पण माझ्या इथं ना खूप छोटाले येतं आणि हे यांचे शेतात आहेत ना, त्यामुळं खूप मोठाले पानं आलेले येतं. आणि असं हळदीच्या पानावरती ना मोदक वाफवले ना, हळदीचा जो पानाचा अरोमा आहे ना त्या मोदकमध्ये उतरतो, इतकं भारी लागतात ना. तर मी असं कोथिंबीरच्या वड्यासुद्धा कधी वाफवल्या ना चाळणीमध्ये, तर त्याच्या खालीसुद्धा हळदीचे 1-2 पानं का होईना टाकत राहते, म्हणजे त्याचा अरोमा त्याच्यामध्ये उतरतो, खूप छान लागते. नाही नाही घेतली. ही मोर ओरडतोय हा. तर भाजीबाईला त्यांना आहे ना जास्तीचा घास कापावा लागतो जनावरांसाठी ना. त्यांचा घास कापायचा झाला नव्हता. मी हळदीचे पानं घेतले, गवारीच्या शेंगा आधीच तोडून झाल्या होत्या आणि शापूची भाजी पण घेतली होती. तर भाजीबाई काय बोलल्या, तुम्ही ना घरी जा, हे सगळं हळदीचे पानं गवारी शेंगा सगळं घरी ठेवा आणि बालूला घेऊन ये ना मकाच्या शेतात जा, मकाची कणसं घेऊन या, तोपर्यंत आम्ही घास घेऊन घरी येतो मग तोपर्यंत म्हणल्या, तुम्हाला येऊपर्यंत. तर मग आम्ही आलो मकाच्या शेतात. तर भाचीचा मुलगा आहे आमच्याबरोबर आलेला, तर खूप मोठा आहे भाचीचा मुलगा पण, आणि भाचीच्या मुलीचं पण लग्न झालेलं आहे आणि तिला पण मुलगा झालेला आहे 2-3 वर्षाचा. तर असं आहे, म्हणजे फौजीसाहेब आपले सगळ्यात लहान आहेत ना, तर आम्हाला नातवंड परतंडसुद्धा आलेले आहेत बरं का. तर फौजीसाहेबच सगळ्यात लहान आहेत, त्याच्यामुळं माझे मुलं लहान येत नाही, तर सगळ्यांच्या मुलांचे लग्न होऊन त्यांना मुलं झाले. तर घास कापायचा, मका कापायची, त्यानंतर घरचं जनावरांचं बघायचं, दिवसभर भाजीबाईला त्यांना भरपूर काम पुरतं. तर आजारी येत ना त्या, तरी पण काम करत राहतात असे. तर सगळ्या मकाला कणसं आलेले येतं, आम्ही थोडेसे कणसं घेतले खायला, भाजून भारी लागतात. तर मकाचे कणसं घेतले मी, ओटीमध्ये काही पिशवी वगैरे काहीच नव्हतं आणलं, तर पदरामध्येच असे मकाचे कणसं घेतले आणि आम्ही निघलो मग घराकडं. तर घरापासून जवळच आहे शेत. तर आम्हाला जाऊस्तवर आहे ना भाचीबाई शेतातून आल्या होत्या आणि त्यांनी मला पिशवीमध्ये ना मूग दिले. तर आता नवीन मूग झालेत म्हणल्या, घेऊन जा धिरडे वगैरे करायला, भाजी करायला. मग त्यांनी पिशवीमध्ये मूग दिले मला. तर अंधार पडायला लागला होता नेटकाच, म्हणजे एवढा अंधार पण नाही आहे, कारण हे कॅमेऱ्यामध्ये ना जास्त अंधार दिसतोय. आपल्या इकडं कसं आपण एका रूममध्ये 3-4 बल्ब लावतो, त्यामुळे जास्त उजेड दिसतं, पण हे पोर्चमध्ये त्यांनी एकच बल्ब लावला आहे ना, त्यामुळं तो कॅमेऱ्यामध्ये अंधार दिसतोय. तसा एवढा अंधार नव्हता दिसत, कॅमेऱ्यामध्ये तो अंधार दिसतोय फक्त. तर त्यांनी मकाचे कणसं उकडले होते, आधीच त्यांनी आणून ठेवलेले होते काल परवा घरी उकडायला असे. तर मी आणलेले ते पिशवीत भरले मी नेण्यासाठी, आणि त्यांनी घरातले मग असं उकडायला घातले कणसं. त्यात तर बोलत होत्या की जेवणच करून जा, पण म्हटलं आकाश क्लासला गेला होता ना, तर तो घरी आला असं ना, तर नको म्हटलं, जातो आम्ही. मग मकाचे कणसं खाल्ले आम्ही आणि निघलो मग. तर मकाचे कणसं खाऊन आमचे 7 वाजताच झाले होते, पण त्याच्यानंतर आमच्या गप्पा रंगल्या ना, तर 8 वाजले होते, पावणे 8 वाजले होते गप्पा रंगल्या. तर मग त्या 1 तासभर आम्ही गप्पाच मारत बसलो. मग त्यानंतर मग आम्ही पावणे 8 वाजता काहीतरी निघलो तिथून. तर हे बघा किती अंधार आहे बाहेर निघल्यानंतर, पण अंधार का असं ना, पण शेतामध्ये ना खरंच छान वाटतं नाही का राहायला, असं एकदम सुकून असतं. तर हे बघा एकदम डोंगराच्या कडेला राहतात ना ते, तर असं एकदम सुनसान होतं तिथं. पहिला हा रोड खूप खराब होता बरं का, आता चांगला केलाय, पण हे वस्तीवाल्यांनीच केला, असं नाही झाल्या. हा, त्याच्यामुळे चांगलं झालंय. पलीकडं आपण आलो सुंदरच्या देखून, तर तिकडं खराब आहे ना, खड्डे जास्त झालेत ना आता पावसाने. त्यांच्या घरापासून गावापर्यंत येऊस्तवर कच्चाच रोड आहे. आता लागलो आम्ही मेन रोडला. तर हे त्यांचं गाव आहे लिमगाव. कच्च्या रोडनीच थोडासा वेळ लागला, एकदा मेन रोडला लागलो ना आम्ही त्यांच्या गावापासून, मग खूप पटकन आलो. तर हा बायपास रोड आहे, खूप मोठा पूल झाला इथं. तर घरी येऊस तर आम्हाला आहे ना 8:30 वाजून गेले होते, 8:45 वाजत आले होते काहीतरी. तर बघा आता आम्ही आलो आमच्या घराजवळच आलोत, म्हणजे हा लिंक रोड आहे. तर लिंक रोडला लागलो, रोडचं काम चालू आहे ना, तर असं खालीवर आहे काम चालू आहे. एक साईडचं बनत आहे काम, एक साईडचं असं खोदून ठेवलंय. आता बघा आपण आलो आपल्या घरी आता. तर आपल्या इकडे सुद्धा खूप सुनसान वाटतंय, कारण मुलांनी ना बाहेरच्या कंपाऊंडच्या लाईटी लावल्याच नाही. आम्ही 4-4:30 वाजता गावाकडे निघलो होतो भाचीकडं, त्याच वेळेस तो क्लासला निघला होता. तर जाताना त्यांनी एक चावी बरोबर नेली होती, आम्हाला माहितीच नाही त्यांनी चावी बरोबर नेली की नाही. आम्हाला वाटलं तो पोर्चमध्ये येऊन बसला असन बाहेरच. तर त्याला म्हटलं कसं काय आला रे तू आतमध्ये, म्हणतो मी मला माहित होतं तुम्हाला उशीर होणार आहे यायला. तर आम्ही गावाकडे गेलो ना असं गप्पा टप्पा मारत बसतोत ना, आम्हाला उशीर होतोच यायला. कशी आला तू आताच आला? अरे वा, लगेच झाले भांडणं तुमचे चालू?
तर तिथून आल्यानंतर मी भात घातला, जेवण बनवलं आणि सगळ्यांनी जेवण केलं आणि म्हणलं ह्या भाज्या ज्या आणल्यात ना भाजीबाईकडून या फ्रीजमध्ये व्यवस्थित ठेवून द्यावा. तर आम्ही कंस खाल्ले. त्यानंतर थोडा वेळ चांगलं अर्धा एक तासभर गप्पा मारत बसलो होतो. तर गप्पा मारता मारता भाजीबाईंनी मी गवारीच्या शेंगा निसल्या. त्या म्हणल्या तुम्हाला गेल्या गेल्या करायला होतील. तर आम्ही मग गवारीच्या शेंगा निसत बसलो होतो. हे बघा निसलेल्या वेगळ्यात गवारी शेंगा आणि ज्या बिन निसलेल्या त्या पण आहेत आणि शापू पण असा खुडून आणलाय ना मस्त एकदम ताजा ताजा शेतातला. तर तो पण मी आता व्यवस्थित काढून ठेवते म्हणजे पिशवीत भरून ठेवते. पण त्याच्यामध्ये मी काय केलंय गवारीच्या शेतामध्ये त्यांनी कुडमुडं कोथिंबीर पण टाकली होती ना तर इतके भारी तेज जर असे कोथिंबीरचे ठोम होते ना तर कोथिंबीरसुद्धा मी अशी खुडून घेतली. किती भारी तुम्ही बघू शकता. तर कोथिंबीरसुद्धा मी खुडून घेतली आणि शापू पण खुडून घेतलाय म्हणजे तो परत फुटला जातो. तर गवार होती गवारीमध्ये त्यांनी कुडमुडं टाकलं होतं असं बिना खूप मस्त आलेलं होतं. तर शापू खुडताना ती कोथिंबीर पण खुडली होती ना तर सगळं एकत्रच होतं. म्हणलं कोथिंबीर वेगळी काढून ठेवा शापूमधून. तर हे बघा एवढी मोठी कोथिंबीर पण निघली एकदम मस्त खुडलेली ताजी ताजी. तर बाजारामधून जी आपण आणतो ना त्यामध्ये ना असं ते कुडं कुडं लोळलेली असती काय किंवा 1-2 दिवसाची ती बाजारामध्ये आलेली असती. तर ते खूप असं खराब वाटते. धुवून म्हणजे ती आपल्याला घ्यावाच लागती आणि मग भाजीला वापरावं लागती. आता ही शेतामधली एकदम ताजी ताजी मस्त खुडून आणली ना खूप भारी वाटते. म्हणजे असं जेवायला बसतो ना आपण ते कच्ची कोथिंबीरसुद्धा आपल्याला जेवणाबरोबर खायला खूप भारी लागते. मेथीची भाजी त्यानंतर कोथिंबीर आणि हे बघा हळदीचे पानं किती मोठाले येतं. तर हे पिशवीमध्ये सुद्धा मारणार नाही. तर मला ते ना असं दुमडून आता व्यवस्थित ठेवावं लागते. हे बघा पिशवीमध्ये सुद्धा मायना इतके मोठाले आहेत ते. तर त्यांना आता मी फोल्ड करते म्हणलं आणि पिशवीमध्ये व्यवस्थित मातीन मग ते. आता बघा हे हळदीचे पानं किती आणलेत मी. तर मोदक बनवायला 2-3 वेळा तर आरामशीर याच्यामध्ये मोदक बनतील. त्यानंतर कोथिंबीरच्या वड्या पण बनतील. तर पिशवीमध्ये मी अशी बांधून ठेवले. आता हे ना गणपतीपर्यंत फ्रीजमध्ये आरामशीर राहतात. तर आजचा हा छोटासा व्हिडिओ मी इथंच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओबरोबर. तोपर्यंत बाय बाय. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर्वांचे. सर्वांना श्री स्वामी समर्थ.